पण ह्या बैलांच्या ह्या किमती आहेत किंवा ह्या बैलाची अशी किंमत असू शकेल किंवा ह्याची व्हॅल्यू एवढी आहे किंवा ह्याच्यामधली कला एवढी आहे, ही खरं तर बैलगाडा शर्यतीनं दाखवून दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आता दोन गोष्टी आहेत की एका वेळी बैलगाडीला दोन बैल हे लावले जातात. मग ते एकाच कुटुंबातले असतात किंवा एकाच शेतकऱ्याचे असतात की वेगवेगळे असतात की काय नेमकं कशा पद्धतीने? 99% असं असतं की हे बैल वेगवेगळ्या मालकाचे असतात. एका घरात ट्युनिंग कसं होतं? त्यांचं प्रॅक्टिस सराव होत असतो. जर आता आपलं श्रीनाथ केसरीचं मैदान आपण 1 महिन्यापूर्वी जाहीर केलं, मग त्याच्यापूर्वी मग ते ट्युनिंग जुळायसाठी ह्यांचा सरावासाठी एक राऊंड होतात. बरं. मग कुठं त्यांच्या ठिकाणावर करतात ते राऊंड की आपल्या दोघांचं ट्युनिंग कसं जुळतंय. ते एकावर नाही जुळतं दुसऱ्यावर ट्युनिंग करतात. मग ज्याच्यावर परफेक्ट ट्युनिंग होईल ते दोघं पार्टनरशिपमध्ये त्या मैदानामध्ये उतरतात. बरं. अशा बऱ्यापैकी 99% असं आहे. क्वचितच असं बघायला मिळतं की एका घरातली दोन्ही बैल एकाच गाडीला झोपलेले आहेत म्हणून. असं क्वचितच बघायला पण मग त्यांचं ट्युनिंग जास्त असेल ना? ते असायला पाहिजे, पण ते घरची दोघं असली की पळत नाहीत असं त्यांचं एक म्हणजे त्यांच्यातली चर्चा बैल मालकांच्यातली. घरची दोघं असली की चांगली पळत नाही ट्युनिंगनं. बाहेरचा एखादा चांगला लावला मग ते ट्युनिंग चांगलं जमतं असं. म्हणजे इकडे सुद्धा बाहेरच्या बैलाला, पण त्याच्यामुळे काय होतं की जास्त लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे. हा, मग ते वेगवेगळे ठराविक घराण्यांकडेच हे राहिलेलं नाहीये की बाबा ह्याच घराण्यातली किंवा ह्याच बरोबर आहे. हा, सरपंचाची जी जाईल वगैरे असं नाही. तर ह्याच्यामध्ये नाही तर काय, शेवटी किती जरी गरीब असला, आता मी तुम्हाला त्या हिंगोलीच्या शेतकऱ्याचं उदाहरण की अगदी गरीब म्हणजे अगदी राहायची त्याची परिस्थिती नाही, एवढं गरीब आहे, त्यानं आज फॉर्च्युनर घेतलेले आहे. वा. म्हणजे डोक्यावर कर्ज असताना हा जो पळणारा बैल आहे, जो खरोखर त्याच्याकडे क्वालिटी आहे, तोच इथं विजय होणार आहे. म्हणजे काय अगदी सरपंचाचा बैल आहे म्हणून तोच पहिला आला पाहिजे असं यात काय होणार नाही, कारण बैल जो पळेल त्याचा नंबर येणार आहे. खरंय खरंय खरंय. पण अशा किती एंट्रीज येतात जेव्हा असं जाहीर केलं जातं, म्हणजे खास करून जेव्हा तुम्ही अशी मोठी बक्षिसं ठेवताय गेल्या काही वर्षांमधला हा ट्रेंड, म्हणजे पूर्वी बैलगाडा शर्यतीकडे येणाऱ्या लोकांची संख्या आणि आत्ताची संख्या याच्यामध्ये किती फरक झालेला आहे? मी अडीच वर्षामध्ये सांगतो की मी 2.5 वर्षापूर्वी थारचं मैदान ठेवलं होतं. म्हणजे थार त्याला पहिल्या नंबर बक्षीस होतं आणि त्याच्यापूर्वीच्या इतिहासामध्ये बुलेटच्या वर कधीही बक्षीस गेलेलं नव्हतं. म्हणजे बुलेट म्हणजे अगदी एकदम मोठं बक्षीस त्यांच्या क्षेत्रामध्ये असं मानलं जायचं. 2.5 वर्षापूर्वी मी थारचं मैदान माझ्या गावात खुद्द गावामध्ये भाळवणीमध्ये ठेवलं होतं आणि त्यावेळेस 120 गाड्या आल्या त्या फक्त. बरं. ह्याच्यावरून तुम्ही कम्पॅरिझन करू शकता की आज किती बदल झाला आहे. 2.5 वर्षापूर्वी 120 गाड्या आलेल्या होत्या आणि कालच्या मैदानामध्ये माझ्या 2000 गाड्या आलेल्या होत्या. वा. हा बदल आहे 2.5 वर्षामधला. 120 गाड्यामध्ये हे तर 2 पद्धती होते, तो भाग वेगळा, पण जवळजवळ 2000 गाड्यांचा सहभाग आपल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेमध्ये होता.